नमस्कार. कधी असं वाटलं आहे का की आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे? कोणतंही कारण नसताना मनात एक वेगळी सकारात्मक भावना येते आणि काही दिवसांनी खरंच एखादी चांगली बातमी मिळते. पण पैसा येण्याआधीही असे काही संकेत असू शकतात का? आज आपण अशाच 7 संकेतांबद्दल बोलणार आहोत. आता पहिलं आहे, कधीकधी पैसा थेट येत नाही, तो आधी कल्पनेच्या रूपात येतो. एखादी बिझनेस आयडिया, एखादा नवीन मार्ग किंवा एखादी संधी. म्हणून नवीन आयडियाजकडे दुर्लक्ष करू नका. दुसरं साईन असतं, कधीकधी आधी काही गोष्टी तुटतात, मग नवीन गोष्टी तयार होतात. जुनी नोकरी, जुना विचार किंवा जुनी भीती दूर झाल्यावरच नवीन दार उघडतं. तर अशी कोणतीही गोष्ट झाल्यावर अजिबात निराश होऊ नका. तर ही नवीन सुरुवात असेल. तिसरं साईन काय आहे? जेव्हा तुम्ही जे आहे त्याबद्दल धन्यवाद मानायला सुरुवात करता, तेव्हा मनात कमतरतेपेक्षा समृद्धीची भावना वाढते आणि हा मोठा बदल असतो. चौथं साईन काय आहे? कधीकधी एखादी व्यक्ती, एक कॉन्व्हर्सेशन संपूर्ण दिशा बदलू शकते. म्हणून नवीन लोकांना भेटताना ओपन राहा. पाचवं साईन, मोठी गोष्ट आधी बाहेर घडत नाही, ती आधी आत घडते. कॉन्फिडन्स वाढतो, सेल्फ वर्थ वाढते आणि मग ऑपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. आता 6वं साईन, पूर्वी ज्या गोष्टीची भीती वाटायची तीच गोष्ट आता शक्य वाटायला लागते. हा खूप मोठा संकेत असू शकतो. 7वं साईन, हा सर्वात शक्तिशाली संकेत आहे, कारण यात घाई नसते, भीती नसते, एक शांत भावना असते. सगळं योग्य दिशेने चाललं आहे. कधीकधी पैसा येण्याआधी बँक अकाउंट बदलत नाही, आधी विचार बदलतात, भावना बदलतात आणि मग हळूहळू वास्तव बदलायला लागतं. म्हणून या संकेतांचा पाठलाग करू नका, पण ते दिसले तर त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण कधीकधी मोठे बदल लहान संकेतांपासून सुरू होतात. धन्यवाद.